मित्रांनो, माझं नाव अतुल कुलकर्णी. हा व्हिडिओ असाच मी चालता चालता टेकडीवरनं बनवत आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं म्हणजे माझं असं कमी जास्त बोलणं वगैरे असं ऐकू येईल. आता आपला विषय असा आहे की आपलं जे पुणे शहर आहे, इथं मी आता गेले आयुष्यच बऱ्यापैकी काढलं. आज मी वयाच्या 63 वर्षात आलो. पण खेदाने काही गोष्टी मला नमूद करायच्या वाटतात. आता मध्यंतरी मी एक रस्त्यावरनं पुण्यातल्या चालत जातो. मला चालायची हौस आहे आणि चालता चाललो असेल मी 13 किलोमीटर चालतो असाच मी. तर ते चालता मला त्या रस्त्याला जायला साधारणतः लागली हे 1.5-2 तास आणि किंवा 1.5 ते 1.5 तास मला सांगता लागतं. चालता असंच मी गेलो. आमच्या इथे टेकडीवर वगैरे पोचलो. आता मुद्दा असा येतो याच्यामध्ये की दुसऱ्या दिवशी मला एक अंतर पुण्यामध्येच 15 किलोमीटर जायचं होतं. मी आपली कार सुरू केली, आपला तो गुगल लावला आणि 15 किलोमीटरला हे साधाच रस्ता, काही रस्ता असा विशेष असा हे नाही, पण याच्यावर मला हे यांनी 35 मिनटं पोचाल असं दाखवलं. आता मुद्दा असा येतो की जे आपलं पुणे 30 वर्षाखाली होतं हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या ते अंतर तुम्हाला कारने कापायला आज लागत आहेत 35 मिनटं आणि चालत जायला 1.5-2 तास. म्हणजे नक्की आपल्या पुण्याचं काय झालं आहे हा तुम्हाला आता लक्षात आलं पाहिजे. कुठे किती अंतरावर 40 मधली बिल्डिंगा बांधतात आणि हे सगळं हे कृत्रिम आहे. हे सगळं कृत्रिम तुम्ही ट्रॅफिक ब्लॉक वगैरे होतं असा माझा अंदाज. डेव्हलपमेंट आहे, सगळं मान्य आहे, पण मूळ तुम्ही याच्यामध्ये तुमचं शरीर हे याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. हे रिडिंग तुम्हाला मी देतो आहे की बाबा आपण 1.5-2 तासामध्ये आपण 13-14 किलोमीटर जाऊ शकतो. आता मी काही तसं पण ठीक आहे, मी जाऊ शकतो आरामात. आणि दुसरं म्हणजे जर का तुम्हाला कारनी जर का याला 35 मिनटं लागत असतील तर नक्कीच आपल्या शहराचं, आपल्या ओव्हरऑल गोष्टींचं काहीतरी चुकत आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मला वाटतं आम्ही तर सायकल चालवायचो. आमच्याकडे आता म्हणजे मी या भोसी इंडस्ट्रीमध्ये पूर्वी हिटफॅबला कामाला होतो. तिथे मला 600 पगार मिळत असे. सुरुवातीला मी बसने जायचो आणि बसनी जायला लागल्यावर मला एक अशी ती बस जरा उशिरा जायची. मालकाने मला झापलं. मालक म्हटला हे असं चालणार नाही मला 8:45 वाजता येणं इथं. तर त्यानंतर मी पुढची वर्ष मला वाटतं सायकलने जायचो आणि सायकलने जाऊन मी तिथे अर्ध्या तासात आम्ही पोचायचो. तर त्यावेळेस शहर मोकळं होतं, सगळं होतं, वेळ होती, झाडी होती, निसर्ग होता आसपास, काही दमल्यासारखं काही वाटत नसे जाऊन वगैरे. पण आता सर्वात मुद्दा असा येतो की हे शहराचं जे एक गलिच्छपणा झालं आहे, आपलं पुणे खराब होत चाललं आहे. आता जेवढे काही तुमच्याकडे प्लॅन चालले आहेत, हे सगळे म्हणजे तुम्ही ट्रॅफिक कमी करताय का ट्रॅफिक वाढवताय, ब्लॉक करताय, याविषयी जरूर एकदा लोक काम करत आहेत. पण हे माझा एक अनुभव आपल्या पुढे सांगतो. थँक्यू. अतुल कुलकर्णी माझा चॅनल आहे. ॲस्ट्रॉलॉजी बाय अतुल. मी ज्योतिषी आहे, पण मागे वेगळे विषय मी असे मांडत असतो. थँक्यू.